बाळा, काळजी करू नकोस, असे रडू नकोस. तुम्ही जर नेहमी असे काळजी करत बसला तर कसे काय होणार? काळजी, चिंता करून प्रश्न हे सुटत नसतात, तर ते आणखीनच वाढत असतात. चिंता ही चिते समान असते. चिंता जर तुम्ही नेहमी करत राहिला तर माणूस हा हळूहळू त्याच्या शेवटापर्यंत पोहोचत असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हे काळजी करणे नसते. बाळा, तुम्ही आजपर्यंत खूप दुःख भोगलेले आहे. तुमच्यावर खूप अन्याय झालेला आहे, हे आम्ही जाणतो. तुमच्यावर अन्याय करणारे आजही खूप सुखात आहेत, आनंदात आहेत. त्यांना अजूनही कोणतीच शिक्षा मिळालेली नाही, हे पाहून तुम्ही खूप दुःखी आहात, हे आम्ही जाणतो. पण बाळा, त्यांचा हा आनंदाचा देखावा, त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद, ते हसू हे पूर्णपणे खोटे आहे. ते सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी, तुम्हाला त्रास देण्यासाठीच आहेत. त्यांच्या आतून ते खूप दुःखी आहेत, खूप त्रासात आहेत. पण बाहेरच्या जगात मात्र ते लोक खूप धीट बनून, खूप आनंदी बनून जगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खरी परिस्थिती ही आहे की ते आतून पूर्णपणे तुटलेले आहेत, आतून पूर्णपणे हारलेले आहेत. पण तरी देखील त्यांचा अहंकार मात्र अजूनही तसाच आहे. अजूनही तुम्हाला चिडवण्याचा, तुम्हाला दुःख देण्याचाच ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते तुमच्या समोर येतच असतात. बाळा, त्या वाईट लोकांना आपण समोरून सांगू शकत नाही की तुम्ही या रस्त्यावरून का आलेला आहात, का आमच्या समोर तुम्ही आलेला आहात. बाळा, घराच्या आतमध्ये आपण आपल्याला हवे असेल तसे वागू शकतो, बोलू शकतो. कोणी आपल्या घरात यायचे, कोणी यायचे नाही, हे आपण ठरवू शकतो. पण बाहेरच्या जगात आपण तसे करू शकत नाही. त्यामुळे ती व्यक्ती जर तुमच्यासमोर आली तर जाणून बुजून त्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. त्या व्यक्तीला तुम्ही अजिबात महत्त्व देऊ नका. मग बघा, त्या व्यक्तीचा जो अहंकार आहे तो कसा चिरडला जातो ते. ज्या वेळेस तुम्ही त्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल आणि तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवाल, तुमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहूनच तुमचे विरोधक हे दुःखी होतील आणि वेदनेच्या खोल दरीमध्ये जाऊ लागतील. तुमच्या शत्रूला हात न लावता हरवण्याचा एकमेव उपाय म्हणजे, एकमेव शस्त्र म्हणजे तो आहे तुमचा आनंद. होय बाळा, तुमच्या शत्रूंना हरवण्यासाठी, तुमच्या शत्रूंना दुःखी करण्यासाठी तुमचा आनंदी चेहराच हे एक शस्त्र आहे. त्यामुळे बाळा, नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद ठेवा. नेहमी तुम्ही आनंदी राहा. आनंदी राहिल्यामुळे तुमचा 2 प्रकारे फायदा होईल. पहिला फायदा म्हणजे नेहमी आनंदी राहिल्याने तुमच्या आत्मविश्वासात खूप वाढ होईल, तुम्हाला खूप हलके वाटेल. आणि दुसरा फायदा आहे तो म्हणजे बिना तुमचा हात लावता, बिना तुमचे शब्द वाया घालवता तुम्ही तुमच्या शत्रूच्या मनावर खूप मोठा आघात करता. तुमचे हसू पाहून, तुमचा आनंदी चेहरा पाहून तुमचे शत्रू हे रोज तुमचा चेहरा आठवून तीळ रागाने रोज झुरत राहतील. आणि बाळा, तू काळजी करू नकोस. ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिलेला आहे, तुला रडवलेले आहे, त्यांना त्यांच्या कर्माची परतफेड
ही व्याजासकट करावीच लागणार आहे.